कोणत्याही आईसाठी आपल्या तरण्या ताट्या मुलाचा मृतदेह पाहणं ही सर्वात मोठी वेदनादायी गोष्ट असते. अशीच एक घटना सोलापुरातून समोर आली आहे. सोलापूरच्या विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली. मात्र याबाबतची माहिती पोलिसांनी गुरुवारी सकाळी माध्यमांना दिली. रात्री फोनवर बोलताना आई मी येतो ग असं तो म्हणाला आणि सकाळी थेट कंबर तलावात तो मृतावस्थेत सापडल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. व्यंकटेश पांडुरंग बलमेरी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मृत्यूच्या आधी त्याने भाऊजींना फोन केला होता. त्यावेळी त्याने आईची आणि वडिलांची काळजी घ्या अशी विनंती केली आणि फोन ठेवला. बुधवारी रात्री कंबर तलावातील पाण्यावर एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर येथील पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने त्या पाण्यात तरंगत असलेल्या तरुणास बाहेर काढले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. व्यंकटेशला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यानंतर आईनं तिथंच आंबरडा फोडला. पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं चौकशी सुरू केली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा देखील केला. पुढील तपास पोलीस करत आहेत. व्यंकटेशच्या मोठ्या बहिणीचा सोलापुरातच विवाह झाला होता. 26 वर्षीय व्यंकटेशच्या विवाहाची बोलणी सुरू होती, पण कोणाच्या तरी पैशावरून तो चिंतेत होता. दरम्यान बुधवारी सकाळी व्यंकटेश नाश्ता करताच घराबाहेर पडला. रात्री 8च्या सुमारास देखील तो जेवण न करताच घरातून बाहेर गेला. त्यानंतर आईच्या काळजाचा ठोका चुकला होता. आई येतो म्हणून गेलेला व्यंकटेश घरी जिवंत आलाच नाही. त्याची बॉडी घरी आल्यावर आईच्या डोळ्यातील अश्रू थांबेना झाले.